नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रात आणि देशात सुद्धा सतत कोणत्या ना कोणत्या तरी निवडणुका सुरूच असतात. नुकतीच राज्यसभेची निवडणूक झाली, त्याआधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या आणि आता विधान परिषदेची निवडणूक जवळ आलेली आहे. लवकरच ती निवडणूक जाहीर होईल आणि त्यानंतर विधानसभेतून, महाराष्ट्राच्या विधानसभेतून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या सदस्यांसाठीची निवडणूक होईल. एकूण 9 सदस्य यावेळेला विधान परिषदेचे निवडायचे आहेत, विधानसभेतनं निवडून द्यायचे आहेत आणि त्यापैकी तब्बल 8 सदस्यांचा कोटा हा महायुतीकडे आहे. कारण संख्याबळावरती ही निवडणूक असती आणि त्या हिशेबानं जर पाहिलं तर महायुतीकडं 8 जागांचा कोटा येतोय आणि महाविकास आघाडीकडे फक्त 1 जागा आहे. अर्थातच या जागेवरती सर्वात प्रथम हक्क हा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा असणार हे उघड आहे. कारण मागच्या राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळेला शरद पवार यांचं नाव पुढं आलेलं होतं आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस या दोघांनीही त्यांच्या नावाला शरद पवार यांच्या नावाला पाठिंबा दिलेला होता. त्यामुळे ती राज्यसभेची निवडणूकच संपूर्ण बिनविरोध झालेली होती. आता यावेळेला काँग्रेसकडनं कुणाचं नाव पुढे येते का हे पाहायचं. गेल्या वेळेला काँग्रेसनं थोडीशी खळखळ केलेली होती सुरुवातीच्या काळात, परंतु नंतर त्यांनी बिनविरोध निवडणुकीचा पर्याय मान्य केला होता. कारण त्याशिवाय बिनविरोध निवडणूक केली असती तरच ती निवडणूक होणार होती, नाहीतर ही जागा पण महायुती 7वी जागासुद्धा राज्यसभेची जिंकायची शक्यता होती. आता 9 जागांची निवडणूक आहे. या एका जागेसाठी महाविकास आघाडीकडं पुरेसं संख्याबळ आहे. एवढं पुरेसं संख्याबळ आहे की काँग्रेस आणि शिवसेना हे दोघंही एकत्र आले तरीसुद्धा पुरेसं संख्याबळ होऊ शकते. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आले तरीसुद्धा पुरेसं संख्याबळ होऊ शकते. म्हणजे संख्याबळापेक्षा सुद्धा जास्त काही आमदार शिल्लक राहतात, सदस्य शिल्लक राहतात महाविकास आघाडीकडे सुद्धा. इकडं महायुतीमध्ये असं एकूण जर आपण परिस्थिती पाहिली तर साधारण 29 ते 30 जागांचा कोटा ठरेल असं दिसतंय. त्यावरून महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला 4 जागा येतील, शिंदेंच्या शिवसेनेकडे कदाचित 2 जागा येतील आणि राष्ट्रवादी म्हणजे अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेसकडे 1 जागा येऊ शकेल, असं आत्ताचं चित्र आहे. आता या सगळ्यामध्ये राज्यात काय कुणाची संधी मिळेल, कुणाची वर्णी लागेल हा विचार चालू आहेच. परंतु आपल्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे तो सांगली जिल्ह्यात कुणाची वर्णी लागणार. भारतीय जनता पक्षातर्फे यावेळेला कुणाची वर्णी लागणार. प्रामुख्यानं निष्ठावंतांच्याकडून फार मोठी जोरदार मागणी आहे की यावेळेला भारतीय जनता पक्षाचं अनेक वर्ष 25, 30 वर्ष ज्यांनी काम केलेलं आहे त्यांना संधी दिली जावी. राष्ट्रवादी किंवा काँग्रेसमधनं जे आयाराम भारतीय जनता पक्षात आले त्यांचा ह्यावेळेला विचार होऊ नये अशी स्पष्ट मागणी केली जाते. कारण आयारामांचा विचार केला तर त्यांना पद दिलं काय आणि नाही दिलं तरी सुद्धा ते भारतीय जनता पक्षात राहतील याची कुठलीही खात्री देता येत नाही. आपण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा पाहिले, महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे, असं निष्ठावंतांचं म्हणणं आहे. त्यामुळं यावेळेला सांगलीमधून शेखर इनामदार जे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत, महापालिकेतल्या भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत, त्यांचं नाव पुढे येते. त्यानंतर विद्युत मंडळाच्या संचालिका आणि अनेक वर्ष भारतीय जनता पक्षाची खिंड लढवत असलेल्या सौभाग्यवती नीता केळकर यांचंही नाव जोरात चर्चेमध्ये आहे. ज्येष्ठ नेते प्रकाश तात्या बिर्जे यांचंही नाव पुढं आहे. विशेषतः नीताताई केळकर ह्या आत्ता त्यांच्याकडं विद्युत मंडळाचं पद जरी आलेलं असलं तरी यापूर्वी पद नसताना सुद्धा त्या भारतीय जनता पक्षाचं सातत्यानं काम करतायत. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते किंवा काही नागरिक त्यांना जेव्हा भेटतात तेव्हा सुद्धा जिथं शक्य आहे तिथं संपर्क साधून, अगदी केंद्र आणि राज्य सरकारशी सुद्धा संपर्क साधून नीताताई त्यांचं काम करतात असं आपल्याला दिसून आलेलं आहे. विशेषतः आत्ता परवा पेट्रोल आणि डिझेलच्या जेव्हा रांगा लागल्या त्या पेट्रोल पंपावरती, त्यावेळेला त्यांच्या पेट्रोल पंपावरतीच त्यांनी स्वतः समोर उभारून नागरिकांना आवाहन केलं होतं की कोणतीही गडबड करू नका, पेट्रोल आणि डिझेलचा साठा पुरेसा आहे. अगदी आपल्या जवळच्या हजारवाडीतल्या
जो डेपो आहे पेट्रोल आणि डिझेलचा तिथंसुद्धा साठा भरपूर आहे. त्यामुळे नागरिकांनी बिलकुल गडबड करू नये. केंद्र आणि राज्य सरकारनं पूर्ण व्यवस्था केलेली आहे असं नीताताई वारंवार आवाहन करत होत्या. तर नीताताई केळकर यांच्या ह्या आत्तापर्यंतच्या भारतीय जनता पक्षाच्या कामगिरीची दखल घेऊन त्यांना यावेळेला संधी दिली जावी विधान परिषदेवरती अशी फार जोरदारपणे मागणी आहे. त्याचबरोबर मिरजेतून भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अनेक वर्ष निर्लसपणे काम करणारे पक्षाची संघटनात्मक बांधणी अगदी सांगलीपासून ते मुंबईपर्यंत आणि चांद्यापासून बांद्यापर्यंत सुद्धा ज्यांची पक्ष संघटनेमध्ये ओळख आहे, पक्ष संघटनेमध्ये सातत्यानं काम आहे, ते मकरंद भाऊ देशपांडे यांचंही नाव यावेळेला विचार व्हावा त्यांच्या नावाचा अशी ही जोरदार मागणी आहे. त्याच वेळेला भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते दीपक बाबा शिंदे यांच्याही नावाबद्दल सातत्यानं चर्चा होत असती. त्यांनाही यावेळेला संधी मिळावी. तेही सातत्यानं काम करतायत, वेगवेगळ्या पातळीवरनं पक्षाचं काम करतायत, निष्ठेनं काम करतायत अनेक वर्ष. त्यांनाही संधी मिळावी अशी अपेक्षा आहे. याच वेळेला भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा महाडिक यांचंही नाव चर्चेमध्ये आहे इच्छुक म्हणून. माजी आमदार आणि माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांचंही नाव आघाडीवरती आहे. त्यांचा वाढदिवस नुकताच दणक्यात अतिशय साजरा झाला. अगदी मुंबईत सुद्धा त्यांच्या वाढदिवसाचे शुभेच्छा देणारी पोस्टर लागलेली होती. त्यांच्याबद्दलही चर्चा चालू आहे. त्याच वेळेला अमरसिंह देशमुख भारतीय जनता पक्षाला गेल्या काही वर्षांमध्ये सातत्यानं मदत करणारे आहेत. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांचाही विचार व्हावा अशी अपेक्षा आहे. आता राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाकडून जर विचार झाला तर व्हावा अशी अपेक्षा आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं माजी आमदार जतचे विलासराव जगताप आहेत, माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार आहेत, माजी खासदार संजय काका पाटील आहेत अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून. त्याचबरोबर हे आहेत आपले निशिकांतदादा पाटील आहेत, पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. यांचा विचार व्हावा, तो होईल अशी अपेक्षा कार्यकर्ते बाळगून आहेत. शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रामुख्यानं आटपाडी तालुक्याचे म्हणजेच खानापूर आटपाडी तालुक्याचे नेते तानाजी पाटील यांचं नाव फार जोरात पुढे येते. त्याच वेळेला मिरजेतून प्राध्यापक मोहन वनखंडे यांचंही नाव शिंदेंच्या शिवसेनेतर्फे पुढे येते. पाहूया नेमकं काय होते ते. परंतु पक्षश्रेष्ठी असा निकष लावतील असं दिसतंय एकूण त्यांच्या आत्तापर्यंतच्या वक्तव्यावरनं आणि बोलण्यावरनं. नगरपालिका निवडणुका होऊन गेलेल्या आहेत, महापालिकेची निवडणूक झालेली आहे आणि त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या आहेत. सांगली जिल्ह्यामध्ये या सर्व निवडणुकांमध्ये ज्या नेत्यांनी पक्षासाठी अविरत काम केलेलं आहे आणि त्या कामात नुसतं काम केलं असं नव्हे तर ते काम त्यांचं विजयापर्यंत पक्षाला घेऊन गेलेलं आहे, अशा नेत्याचीच निवड विधान परिषदेसाठी व्हावी अशी अपेक्षा प्रामुख्यानं व्यक्त केली जाते. आणखी एक नाव चर्चेत आहे ते म्हणजे जयश्री वहिनी पाटील यांचं. त्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष आहेत. पृथ्वीराज पाटील आहेत, जिल्हा बँकेचे संचालक, भारतीय जनता पक्षाचे नेते. त्यांच्याही नावाची चर्चा आहे. अर्थात ही जी दोन नावं आहेत आणि शेखर इनामदार यांचं सुद्धा नाव आहे. ह्या तीन नावांचा विचार कदाचित स्थानिक स्वराज्य सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेवरती पाठवायच्या मतदारसंघातून होतोय का याबद्दलही सातत्यानं चर्चा सुरू असते. पाहूया नेमकं काय होतंय ते. परंतु विधान परिषदेवरती उमेदवार पाठवताना किंवा त्यांची निवड करताना हा निकष लावला जावा. एकतर पक्षाची निष्ठा, अनेक वर्ष पक्षासाठी काम केलेलं आणि प्रामुख्यानं नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद भारतीय जनता पक्षाचा फार दारुण पराभव झाला. विशेषतः आपल्याला माहीत आहे की तासगाव, कवठेमहांकाळ आणि पलूस कडेगाव तसंच खानापूर मतदारसंघामध्ये खानापूर तालुक्यात, शिराळा तालुक्यात, वाळवा तालुक्यात भारतीय जनता पक्षाचा फार मोठा पराभव झालेला आहे. तर त्याचाही विचार कदाचित पक्षश्रेष्ठीच्या पातळीवरती होईल असं मानलं जातं आहे. त्याच वेळेला नगरपालिका आणि महापालिकेच्या निवडणुकीतला विजय याचाही विचार होईल असं सांगितलं जातं आहे. परंतु यावेळेला निष्ठावंतांना संधी द्यावी अशी जोरदार मागणी पुढे येते. पाहूया नेमकं काय होतं ते. अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस, त्यानंतर शिवसेना शिंदेंची आणि भारतीय जनता पक्ष कोणता निर्णय घेतात याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.
आमचं हे रागरंग.com हे जे यूट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.